पेन्शन 1 ते 5 तारखेच्या दरम्यान सर्व पेन्शनर्स लोकांच्या अकाउंटवर अगदी विनासायास वर्षानुवर्ष हे निवृत्ती वेतन जमा होतं. आणि म्हणूनच हे जमा होतंय म्हणूनच तुम्हाला सकाळच्या वेळेस छोट्या छोट्या बागांमध्ये किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर छोट्या छोट्या बागांमध्ये काही कट्ट्यावर सिनियर सिटीजनचे आनंदी चेहरे दिसतात. आता हे कुठपर्यंत? 2005 नोव्हेंबरपासून जुनी पेन्शन स्कीम सरकारने बंद केली. म्हणजेच 2005 पासून पेन्शनर लोक म्हणजे सरकारी तिजोरीवर बोजा आहेत अशी एक मनाची धारणा सरकारची सुरू झाली. 2005 नोव्हेंबर हा सिग्नल होता. आणि मग त्याच्या पुढं जाऊन 2025मध्ये सध्याच्या विद्यमान सरकारने एक पेन्शन बिल पास करून घेतलंय. त्या 2025च्या पेन्शन बिलमध्ये अशा काही तरतुदी आहेत की पुढे मागे वेतन आयोग जेव्हा बसतील तेव्हा पेन्शनसुद्धा वाढवलीच पाहिजे हा अधिकार सरकारला राहील. त्या वेळची आमची तिजोरीची परिस्थिती बघून आम्ही पेन्शन इज टू बी रिवाइज्ड ऑर नॉट हा निर्णय आम्ही घेऊ अशा पद्धतीची काहीतरी वाक्यरचना 2025 सालातल्या पेन्शन बिलमध्ये आहे. तिथून सरकारने स्वतःचे विचार बदलत चाललेत हा सिग्नल दिला. तरीसुद्धा मिळणाऱ्या 1 ते 5 तारखेच्या आपल्या अकाउंटवरच्या पेन्शनवर आनंदी असलेला पेन्शनर कुठेही धास्तावलेला दिसून आला नाही. स्वतःच्या हक्कांच्याबद्दल जागरूकता असणं अशी खूप कमी लोक असतात. आणि मग अशी कमी लोक एकत्र येऊन पेन्शनर्स असोसिएशनचं काम पाहत असतात. आणि खरंच ती लोक जागी आहेत म्हणून सगळ्या झोपलेल्या लोकांना थोडं तरी समजेल. पण मग झोपलेल्यांनी झोपूनच राहायचं का? आता तर तुमच्या दरवाजावर थाप दिली आहे. काय घडलंय? 2016ला तुमचा 7वा आयोग लागू झाला. त्याची मुदत 2026ला जानेवारीत संपली आणि 8व्या आयोगाचं कामकाज सुरू होतं. 8th पे कमिशन चालू आहे कामकाज. बऱ्याचशा खात्यांमधनं माहिती मागवलेली आहे. आणि मोस्ट प्रोबॅबली सेंट्रल गव्हर्नमेंटला 2028च्या सुरुवातीला हा आयोग लागू होईल आणि 29च्या साधारण जून महिन्यापर्यंत स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अँड पेन्शनर्स यांना तो लागू होईल असं एक चित्र नेहमीप्रमाणे दिसतंय. आता हा 8वा आयोग जाहीर करताना सरकारकडून टर्म्स ऑफ रेफरन्स डिक्लेअर केली जातात. त्याच्यामध्ये पहिलंच वाक्य सरकारचे विचार किती बदलले आहेत हे दर्शवणारं वाक्य आहे. काय लिहिलं आहे टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये? इट इज अ नॉन फंडेड अँड नॉन कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम. जेव्हा पेन्शनर्स लोकांसाठी
10 लाख करोड रुपयांपेक्षा जास्त निधी पडून आहे. त्याच्यातूनच पेन्शन वितरित केली जाते. अर्थात ऑक्टोबर 2005पर्यंतच्या लोकांना. तर मग हे वाक्य टाकण्याचा नक्की इरादा का? काय घोळतंय सरकारच्या मनात? म्हणजे 10 लाख करोड रुपये पेन्शनसाठी आमच्याकडं आहेत हे सरकार स्ट्रेटवे नाकारतंय का? हेच 10 लाख करोड रुपये त्यांना इतर कुठल्या तरी ठिकाणी वर्ग करायचेत का? अशा शंका 2025च्या पेन्शन बिलामुळं तो माहोल बनवण्यासाठी हे वाक्य टाकलं आहे असंच सूचित करतायत. थोडक्यात पेन्शन हा सरकार एक बोजा समजतंय. ॲक्च्युली इट इज अ राईट ऑफ बेनिफिशरीज. पेन्शनरला पेन्शन जी मिळते तो त्याचा हक्क आणि अधिकार आहे, कारण त्यांनी ती 30 ते 36 वर्षाची सेवा या सरकारला दिलेली असते. पेन्शन ही भीक नाही आहे. इट इज नथिंग बट डिफर्ड सॅलरी. सरकारची ही जी काही पावलं हळूहळू चालली आहेत ही पेन्शनर लोकांसाठी एक धोक्याची घंटा आहे. 1983 साली सुप्रीम कोर्ट, ॲपेक्स कोर्ट ऑफ इंडिया, आपल्याच सर्वोच्च न्यायालयाने DS नकारा वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये एक उत्कृष्ट निकाल दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट, आणि त्यालासुद्धा आता हे सरकार चॅलेंज करू इच्छित आहे. त्या जजमेंटचा गाभास असा आहे की पेन्शनर लोकांना सरकार पेन्शन देतं म्हणजे काही उपकार करत नाही. पेन्शन हा त्यांचा हक्क आणि अधिकार आहे, आणि पेन्शनसाठी राखीव निधी हा दुसरीकडे कुठे वळवता येणार नाही. हे खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलेलं होतं. अशा परिस्थितीत गेली 21 वर्ष पेन्शनचा बोजा तसा पाहिला तर कमी झाला आहे. बोजा हा शब्द मी सरकारचा वापरतोय, मी कधीच समजत नाही स्वतः, कारण इट इज अ राईट ऑफ एव्हरी एम्प्लॉई. हे जेव्हा सर्वोच्च न्यायालय म्हणतंय तेव्हा त्या वाक्याच्या पुढं कोणताही शब्द उच्चारण्याची कोणाचीही हिंमत नको आहे. पण आज सरकार जेव्हा हे बोजा हा शब्द वापरतंय तेव्हा नक्कीच काहीतरी खिचडी शिजतीये. काहीतरी सरकारच्या मनात पेन्शनर लोकांच्याबद्दल काळबेरं आलेलं आहे. मग 8व्या आयोगात पेन्शन रिवाईज होणार की नाही? ज्या पद्धतीने वेतन संरचना बदलणार आहे प्रत्येक डिपार्टमेंटची, त्याच पद्धतीने पूर्वीप्रमाणेच पेन्शनर लोकांना जो बेनिफिट आयोगाचा मिळायचा तो आता द्यायचं बंद करतील का काय सरकारातली माणसं? मग 2025चं जे काही फायनान्स पेन्शन बिल आहे त्याच्यामध्ये जे काही कंटेंट्स घातले आहेत त्याचा आधार घेऊन असा काहीतरी निकाल आपल्या डोक्यावरती मारतील का? हे जो काही 1983च्या जजमेंटप्रमाणे ज्युडिशियरी राईट ऑफ पेन्शन असं जे काही एक वातावरण तयार झालेलं आहे त्या वातावरणात मिठाचा खडा टाकायचा आहे का सरकारला? ज्युडिशियरी राईट ऑफ पेन्शन हा त्यांना कुठेतरी लूज करायचा आहे का? त्याच्यावरती जाऊन त्यांना दुसरे काही निर्णय घ्यायचे आहेत का? असे ज्वलंत प्रश्न निर्माण झाले. आणि टर्म्स ऑफ रेफरन्समधील या वाक्याला इट इज नॉन फंडेड अँड नॉन कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम असं एक वाक्य त्यांनी टाकलं आहे. या वाक्याला डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशननी सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं आहे, आणि नॅशनल कमिटी ऑफ पेन्शनर्स असोसिएशन यांची एक कोऑर्डिनेशन कमिटी आहे. नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटी ऑफ पेन्शनर्स असोसिएशन या समितीने सुद्धा या टर्म्स ऑफ रेफरन्सला
ऑब्जेक्शन घेतलं आहे आणि तसं त्यांनी भारताच्या फायनान्स मिनिस्टर सीतारामन मॅडम यांना कळवलं देखील आहे लेखी पत्राद्वारे. आता ही असोसिएशन्स थोडीशी जिवंत आहेत म्हणून इतर पेन्शनर लोकांना काय धोका येऊ शकतो, आता कोणती दारावरती थाप येऊ शकते याच्याविषयी थोडीशी जागरूकता निर्माण झाली आहे. तशी पाहता विशेष जागरूकता नाही आहे, कारण इतर असोसिएशन्सनी सुद्धा या फायनान्स मिनिस्ट्रीकडं सत्वर पत्रांचा भडीमार करायला हवा आहे. ज्या मागण्या मागितल्या गेल्यात त्या मागण्या अशा आहेत, टर्म्स ऑफ रेफरन्समधून हे वाक्य वगळण्यात यावं, 2025च्या बिलामधनं जो माहोल क्रिएट केला जातोय ते सर्व कंटेंट्स वगळण्यात यावे, 10 लाख करोडपेक्षा जास्त रुपये पेन्शन कोषमध्ये पडून आहेत, त्याद्वारेच ही पेन्शन वाटली जाते, ते काही उपकार नाही आहेत. इट इज नथिंग बट डिफर्ड सॅलरी, याच्यापासून सरकारने कधीही हटू नये. वेतन संरचना बदल झाला की लगेच पेन्शनर लोकांच्या पण त्या पेन्शनमध्ये बदल झाला पाहिजे, अशा काही महत्त्वाच्या मागण्या. आणि याबरोबरच जेव्हा जेव्हा तुम्ही कुठलंही संरचना बदलणार आहात तेव्हा तेव्हा पेन्शनर्स असोसिएशन म्हणजे या कोऑर्डिनेशन कमिटीला तुम्ही तिथे सहभागासाठी बोलावलं पाहिजे. पेन्शनर लोकांना अंधारात ठेवून कोणतेही निर्णय एकतर्फा झाले नाही पाहिजेत, अशा पद्धतीच्या काही मागण्या आपल्या या नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटी ऑफ पेन्शनर्स असोसिएशन या संघटनेने या मागण्या रास्त मागण्या केलेल्या आहेत. म्हणजेच जो काही पेन्शनर आज मस्त आनंदात सकाळी बागेत हसायला जातो, मस्तपैकी आठवड्यातनं 2 वेळा कॅराओकेवरती कुठल्या तरी बागेत गाण्यांचे कार्यक्रम होतात, छानपैकी ट्रिपला जातो आहे पेन्शनचे पैसे वापरून भारतातल्या भारतात, कारण परदेशात जाण्या इतके काही पेन्शनचे पैसे पुरत नसतात. कित्येक करोड लोक या पेन्शनवरतीच, समजा 2 तारखेला पेन्शन जमा नाही झाली तर मनाची बेचैनी आणि मग आता बिलं कशी द्यायची असं प्रश्नचिन्ह घेऊन जगणारे करोडो पेन्शनर आहेत, जे 1983च्या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटच्या आधारे बिनधास्त झोपत आहेत. पण आता ही बिनधास्त झोप पेन्शनर लोकांची सुद्धा उडणार आहे, असंच वातावरण 8व्या आयोगात निर्माण झालं आहे. कारण जेव्हा तुम्ही टर्म्स ऑफ रेफरन्स वाचता आणि एक एक शब्दाचा अर्थ तुम्हाला जेव्हा क्लिक व्हायला लागतो तेव्हा तुम्हाला 2025च्या पेन्शन बिलाच्या बाबतीतली जी काही खोली आहे सरकारच्या विचारांची तिथपर्यंत तुमचे विचार पोचतात. डेफिनेटली हा काही भाषेची चूक असं म्हणता येणार नाही आहे. सरकारने अतिशय पुढचा दूरदर्शी विचार करून विचारपूर्वक टाकलेली ही वाक्य आहेत. थोडक्यात 10 लाख करोड याच्यापेक्षा जास्त असलेली सरकारकडची रक्कम त्यांना कुठेतरी ती डायव्हर्ट करायची आहे आणि ह्याच्यापासून सरकारला रोकायचं असेल तर पेन्शनर दादा जागा राहा, इतकंच मला सांगायचं आहे. हां, करतायत ना, कोऑर्डिनेशन कमिटी देते आहे ना, पत्रव्यवहार करते आहे ना, म्हणून बाकीच्या असोसिएशन जर झोपून राहिल्या तर आज कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नंतरच्या पेन्शनवर सुद्धा गदा येऊ शकते. कारण 2005च्या पूर्वीचे सुद्धा लोक रिटायर होण्यासाठी अजून कमीत कमी 12 ते 15 वर्षाचा कालावधी आहे. त्यांनासुद्धा ही पेन्शन मिळवायची आहे. त्यामुळं कार्यरत असलेला कर्मचारी पेन्शनर लोकांचं त्यांचं ते बघून घेतील असं म्हणून गाफील राहून चालणार नाही किंवा तटस्थ भूमिका घेऊन चालणार नाही. म्हणूनच सध्या अस्तित्वात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना एक पेन्शनर या नात्याने मी पण नम्र विनंती करतो की काहीतरी वेगळं सरकारी दरबारी शिजतंय आणि ते जर शिजू द्यायचं नसेल तर प्रत्येक संघटनेने जागृत होऊन निर्मला सीतारामन मॅडमजींना पत्रव्यवहार ताबडतोब करावा. टर्म्स ऑफ रेफरन्स हे डिक्लेअर केलेले सरकारने, ते तुम्हाला कुठेही पाहायला मिळेल. युनियनच्या पदाधिकाऱ्यांना मी या गोष्टी सांगायची गरज नाही आहे. त्यामुळं प्रत्येक संघटना आता सध्या जागृत राहिली पाहिजे
8व्या आयोगाच्या कोणत्याही कमिटीच्या मिटिंगला पेन्शनर लोकांच्या संघटनाच्या लोकांना बोलावलंच पाहिजे. नक्की 10,00,000 कोटीपेक्षा जास्त पेन्शनचा फंड नक्की किती अमाऊंट आहे तो सिक्युअर्ड केला आहे असं आम्हाला अंडरटेकिंग द्या. अशा पद्धतीने संघटनेच्या लेटर हेडवर या आपल्या भारताच्या फायनान्स मिनिस्टरकडं पत्रव्यवहार झालाच पाहिजे. हे जर होत नसेल तर तुमच्या पेन्शनवरती काहीतरी गदा येऊ शकते. कारण सरकारमध्ये हे जे काही राजकारणी आहेत ते भले 10-15 दिवसाकरता आमदार खासदार होऊ द्या, त्यांच्या वेगवेगळ्या पेन्शन आजतागायत कधीही बंद झाल्या नाहीत. आम्हाला कंटिन्युअस 20 वर्ष इमानतद्वारे नोकरी केल्यानंतरच थोडीफार पेन्शन मिळते. तो रूल यांना नाही आहे. 2005 नंतरसुद्धा जो सरकारी कर्मचारी कॉन्ट्रीब्यूट करतो आहे पेन्शनसाठी, तशी कॉन्ट्रीब्युशन देण्याची पण कोणती स्कीम या खासदार आमदारसाठी नाही आहे, नगरसेवकांसाठी नाही आहे. म्हणजे स्वतःच्या बाबतीत सोयीस्कर नियमावली, सोयीस्कर कायदे बनवून हयात फायदे मिळवत राहायचे. आज कितीतरी आमदार, कितीतरी खासदार असे आहेत की जे आमदाराची पण पेन्शन घेतात. 5 वर्ष आमदार राहिला, 5 वर्ष खासदार राहिला तर 2 पेन्शन झाल्या. पुन्हा तिसऱ्यांदा आमदार झाला तर तिसरी पेन्शन वेगळी. असा काहीतरी या लोकांसाठी सोयीस्कर नियम असताना सुप्रीम कोर्टच्या जजमेंटलासुद्धा बगल देण्याची काहीतरी तयारी करणं, वातावरण निर्माण करणं आणि ज्युडिशियरी राईट ऑफ पेन्शन याला कुठेतरी खीळ घालण्याचा एक मनसुबा सरकारच्या या धोरणांमधून हळूच डोकावतोय. तो तुम्हाला जाणवतोय की नाही हा प्रश्न विचारण्यासाठी आज सर्व पेन्शनरना थोडंसं जागृत करण्यासाठी बागांमध्ये जाऊन नकली हसून तुम्ही तुमची तब्येत मेंटेन कराल, पण तीच तब्येत तुम्हाला बाहेर फडकी मारायला वापरावी लागेल असा धोका तुमच्या 70मध्ये हा धोका तुम्हाला चालू शकेल का? पोरं आज विचारत नाही आहेत. हातावरती 10 रुपयाची नोटसुद्धा महिन्याला तुम्हाला मिळत नाही आहे. पोराचं पॅकेज महिन्याला 2 लाखाचं आहे. अशा परिस्थितीत पेन्शन नाही झाली तर तुमचं मन 5 तारखेला सैरभैर झालेलं असतं. तर तीही जर कधी वाढ बंदच झाली आणि महागाईचा डोंग तर वाढत चालला आहे, अशा परिस्थितीत हाऊ टू सर्वाईव्ह, तुम्ही कसं जगणार हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होतोय की नाही? तुमच्या संवेदना सगळ्या बोथट झाल्यात का? तुमच्यावरती लाठीप्रहार होणार आहे याच्या तुम्हाला सूचना मिळूनसुद्धा तुम्ही जागे राहणार नाही, झोपीच राहणार, तर मग होणारं नुकसान कदाचित टळू शकणार नाही. त्यामुळं संघटनांनी सगळ्यांनी आता जागृत होऊन या टर्म्स ऑफ रेफरन्स ऑफ 8th पे कमिशन याचा बारकाईने अभ्यास करून योग्य तो पत्रव्यवहार करून सरकारचे सर्व मनसुबे हाणून पाडण्यासाठी सज्ज राहावं, सुरुवात करावी याच विनंतीसह या व्हिडिओत इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात अशाच काही नवनवीन विषयांसह. कविप्रवीत शो यूट्यूब चॅनल पाहत राहा, ऐकत राहा. 9,650 व्हिडिओंचा खजिना.